या क्रीडांगणावर करत असतात, त्यांच्या माध्यमातून स्पर्धा देखील भरवल्या जातात अशी माहिती आम्हाला मिळाली आहे। शेवटची भैरवी, शेवटची रंगत, शेवटचा सामना, मेगा फायनलची लढत। द गेम इज ऑन अँड द फर्स्ट बॉल इनसाइड आउट, स्क्वेअर कट केला बॉल, बॅटो आपल्याला पाहायला मिळत आहेत। आकाश पाटील गेट्स ऑफ द मार्क विथ 4 चौकार डीजे। कोण होईल डॉन या मॅच मध्ये, स्पर्धेमध्ये कोणता संघ बनेल चॅम्पियन? हो, काय धार धार गोलंदाजी केली आहे। स्क्वेअर कट केला पहिला बॉल, कुठेही न डगमगता, न घाबरता, न थकता या गोलंदाजानं आज इम्प्रेस केले। नाव आहे कुणाल पवार, केपी आज नाव आहे, उद्या ब्रँड बनेल। ओ इथे संधी आहे, हो झेल टिप्लाय की काय? पंच जरूर इशारा करतील आणि येस इट इज। अंपायर सेज OUT आउट। मोठा फलंदाज बाद झालाय, ज्यानं मागच्या मॅच मध्ये कमालीची फलंदाजी केली होती, प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं होतं, दूर दूरवर लांबच लांब उंचच उंच षटकार लगावले होते। तो फलंदाज लवकर बाद झालाय। इन ॲट नंबर 3 टीमचा सर्वोत्कृष्ट एक्सपिरियन्स खेळाडू मोरेश्वर। इन ॲट नंबर 3 उजव्या हाताचा अजून एक स्फोटक फलंदाज। गोलंदाजाचं आपण कौतुक करूया, गोलंदाजानं फार इम्प्रेस केलंय कुणाल पवार। ही त्याची एकट्याची लढाई नाही आहे, त्याला दिलेलं मोटिवेशन, त्याला दिलेला खरं तर आधाराचा हात, त्याला मात्र नक्कीच चांगलं प्रेरित केलंय। त्याला मात्र नक्कीच मी म्हणेन संपूर्ण स्पर्धेमध्ये लॉन्च केलं। पहिलं षटक हाताळण्यासाठी तुझ्याकडे कौशल्य आहे, गुणकौशल्य आहे, तू पोटेन्शियल कॅलिबर हे असताना मात्र त्याच्याकडे चेंडू सुपूर्द केला आणि आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 6 धावा तो खर्च करतोय। इथेही बॅटचा एज लागलाय, बसून इम्प्रोवाइज करायचा होता। द सूर्यकुमार यादव च्या माध्यमातून जसे फटके आपण पाहत आलोय तसाच फटका सजवायचा होता। क्रिकेटमध्ये कमिटमेंटला फार महत्व आहे, क्रिकेटमध्ये तुमच्या समर्पकतेला फार महत्व आहे। जिथे आपल्याला पाहायला मिळते रनिंग बिटवीन द विकेट्स फार चांगली राहिली, 3 धावा मिळाल्या, एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 9 या आकड्यावर। 9 for none अशी सुरुवात झाली आहे। 9 for 1 पहिला फलंदाज बाद झाला आकाश पाटील, त्याच्या बॅटमधनं 2 चेंडू त्यानं फेस केले, एक चौकार आला। विकास पाटील अजूनही आहेत, स्ट्रायकर एंडवर आलेत, पहिल्यांदा फेस करतील गोलंदाज कुणालला। शेवटचा बॉल खोल टप्प्याचा, ड्राईव्ह केलाय, बॉल गेला लॉंग ऑफ रिझन मध्ये, एक्स्ट्रा कव्हर पर्यंत क्षेत्ररक्षक जातील, चेंडूला उचलून फेकून देतील, तोवर 2 धावा मिळणार। 2 एकूण धावसंख्या डबल डिजिट मध्ये 11 या आकड्यावर पाहायला मिळते। लगेच कुठे टीम मीटिंग नको, कारण यानंतर मात्र देसाई टीम फिल्डिंग करेल, तुम्हाला त्रास होणार आणि म्हणूनच की काय आपण लवकरात लवकर सूचना करतोय की यानंतर आम्हाला बक्षीस वितरण सोहळा सुद्धा कव्हर करायचा आहे। कोण असेल या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज, कोणाला मिळणार ही बायसिकल, कोणाला मिळणार बॅट, कोणाला मिळणार बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट, ही इंडिव्हिज्युअल प्राइजेस। ही चर्चा आता रंगत असताना कोण आहे या स्पर्धेचा लीडिंग रन स्कोरर, कोण आहे या स्पर्धेचा लीडिंग विकेट टेकर, कोणाच्या नावे जाणार ही बायसिकल, कोण आहे मालिकावीर। या 4 दिवसामध्ये चांगला खेळ झाला। पहिल्याच दिवसामध्ये 3 50 आल्या, दुसऱ्या दिवसामध्ये 2 50,
एकंदरीत या स्पर्धेमध्ये 5 वेळा मात्र फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. अर्धशतकी 5 वेळा खेळी आपण पाहिली. आज काय घडेल? सचिन आलेत बॉलिंग ट्रॅकवर. हलवार पद्धतीची अचूक टप्प्याची, परंतु या अचूक टप्प्याच्या गोलंदाजीला छान घेरलंय आणि कॅप्टन अर्थातच एक्सपिरियन्स खेळाडू मोरेश्वरच्या बॅटमधनं हा एक समयसूचक षटकार आलाय. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये. पहा पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल प्रेक्षक यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून हे क्लीन क्लिअर नीट कॅमेरावर आकाशामध्ये जो चेंडू उडला त्या चेंडूला मात्र फार छान कॅप्चर केले आमचे कॅमेरामॅन शूटर अविनाश खडू. या खेळाची इंटेन्सिटी वाढली आहे. 6 धावा आल्या पहिल्या बॉलवर. दुसऱ्याही बॉलवर 6 धावा. रणसंख्या पोहोचली आहे ती 23 वर. केलेल्या मेहनतीची मात्र पुन्हा एकदा इथे या वेळेला मात्र फलश्रुती आली आहे. जबरदस्त फलंदाजी. फायनलची मॅच आहे आणि फायनलच्या मॅच मध्ये एक मोठा खेळाडू पुन्हा एकदा चमकताना आपल्याला पाहायला मिळतोय. खेळ आहे, आयुष्य आहे, लढत राहू, झगडत राहू, चुकत राहू, नव्यानं उभं राहू, जितकं जमेल तितकं शिकत राहू. देसाई बी या टीमच्या कॅप्टन सोबत जेव्हा आम्ही पहिली इंटरव्ह्यू कव्हर केली तेव्हा त्यांनी सांगितलं की थोडंसं स्ट्रगल करतोय, आम्ही जिंकतोय पण मात्र स्पर्धेचं टायटल अजूनपर्यंत मिळालं नाहीये. यावेळी मात्र आमचा संघ 8 खेळाडू आज 8 ॲज अ स्पेशलिस्ट बॅटर म्हणून मैदानामध्ये उतरलाय आणि आज यशस्वी ठरलाय. अजून एक फटका चांगलाय. कडक शॉट, कडक फटका. मोरेश्वरच्या बॅटमधनं तिसरा षटकार सलग कन्झिक्युटिव्ह 3 सिक्सेस इन अ रो नाव. GST ग्रुपचे योगेशजी पाटील यांना मी विनंती करू की आपण यावं व्यासपीठावर. GST ग्रुप सर्वांनी आपण विनंती करतो की आम्ही या व्यासपीठावर येण्यासाठी तुम्हाला जरूर आव्हान करतोय. GST ग्रुप माझा आवाज जर का तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण या व्यासपीठावर. बॉलिंग करणारा युनिट आपण जरूर पाहताय. त्यांच्या कॅप्टननी सांगितलं की आम्ही पहिल्यांदा या क्रीडांगणावर खेळ करतोय. टीमचं नाव आहे मोसारे जय बहिरीदेव मोसारे. बहिरीदेव म्हणजेच अर्थातच ग्रामदेवता, कुलदेवता आणि मोसारे हा संघ जर का विचार केला तर मात्र नक्कीच पनवेल पंचक्रोशी मधील अगदी छोट्या गावाला बिलॉंग करणारी ही टीम आपल्याला पाहायला मिळतीये. आज खेळ चांगला झालाय आणि इतका खेळ चांगला झालाय ना की आता मात्र चॅम्पियन किंवा उपविजेता या इथपर्यंत मात्र या टीमनं मात्र मजल मारली आहे. फायनल मध्ये थेट धडक मारली आहे. समोर प्रचंड ताकदीचा संघ SK तेजा ग्रुप देसाई ब हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या टीम समोर मात्र खेळ साकारत असताना धावसंख्येचा आलेख जरूर बघितलाय तर मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमचा उंचावलाय. 2 धावा अजून ऍड होतील का तर 1 झाली आहे. फलंदाज शॉट ऑफ क्रीज बाद होतील. 33 धावा आणि 34 धावांचं टार्गेट इथं सेट झालंय. आपण लगेचच टीमला विनंती करू की फिल्डिंगचं सेटअप करून घ्या. गोलंदाजाकडे चेंडू सुपूर्त करा आणि टीम मोसारे आपण लगेचच ओपनिंग पेअर मैदानामध्ये पाठवा. जोवर मात्र मैदानामध्ये फिल्डिंग टीम उतरेल, ओपनिंग पेअर उतरेल तोवर आपण ऐकूया एक सुमधुर संगीत DJ मास्टर DJ डॉलीच्या माध्यमातून. थँक्यू. चला ओपनिंग पेअर लगेच मैदानामध्ये पाठवा.
टीम मोसारे. धावा काढायच्या आहेत 12 चेंडू आणि 33 धावा. आक्रमण तर करावंच लागेल. मिलिंद दादा आमच्या समेत आहेत गुणलेखक. पहिल्या दिवसापासून ते जोडले गेलेत. आम्हीही पहिल्या दिवसापासून या स्पर्धेसोबत जोडलो गेलोय आणि यशस्वी आयोजन आपल्याला आज पाहायला मिळतंय. 12 चेंडू 23 धावा. स्पर्धेच्या या युगात एखाद्या छोट्या गावातनं एखादी टीम येते. टीम येऊन 3 संघांना परास्त करते काय, फायनल मध्ये धडक मारते काय आणि समोर दिग्गज मोठा संघ डोंबिवली परिसरामध्ये ज्या नावाचा खरं तर मोठा ब्रँड आहे तो गाव म्हणजे देसाई. आणि देसाई गावातील ही टीम अर्थातच आपण जरूर पाहताय देसाई बी. आणि या टीम समोर खेळ साकारताना आपण जरूर पाहतोय टीम मोसारे. आणि मोसारे टीमला मात्र नक्कीच आपण या मॅच मध्ये 33 धावा काढण्यासाठी सलामीचे पहिले 2 फलंदाज ज्यांना आपण पाहतोय, ज्यांनी दिवसभरामध्ये चांगला खेळ साकारलाय. प्रेम जाधव आणि सूरज पाटील असे सलामीचे पहिले 2 मोठे फलंदाज. 2 संघ परास्त झाले. त्यांना मात्र तृतीय आणि चतुर्थ क्रमांक आपल्याला पाहायला मिळालाय. पदरी पडलं अपयश तरी तू होऊ नको निराश, एकवटून सारं बल तू चाल पुढे सावकाश. अंतप्रेरणेनं या खेळाला पुढे न्यावं लागेल. खडतर येता मार्ग घे क्षणभर विश्रांती, ओटीनंतर लाटांना पुन्हा येतेच उसलंती. पुन्हा एकदा उसलंती येईल का, पुन्हा एकदा कमालीचं कमबॅक करतील का, पुन्हा एकदा अंतप्रेरणेतनं मोठे फटके येतील का. पहिला बॉल बीट झालाय. येतील का चौकार षटकार, येतील का मोठी धावसंख्या आणि धावसंख्येचा होईल का पाठलाग. टॅप केला बॉल. प्रेम जाधव. बादल हे एक ब्रँड आहे. बादल या नावाभोवती क्रिकेटचं एक वलय निर्माण झालंय. बादल एक जलद गती फ्रंट लाईन गोलंदाज आहे ज्याला आपण नेहमी पाहिलंय पिन पॉइंट ॲक्युरेट बॉलिंग करताना. आज तो त्याची पुन्हा एकदा गुणवत्ता सादर करतोय. पहिला बॉल डॉट, त्यानंतर एक सिंगल धाव. स्ट्राईक रोटेट झाले. 33 काढायच्यात. उर्वरित चेंडू असतील फक्त 10 चेंडू मध्ये धावा काढायच्या त्या तब्बल 32. 10 गेंदे 32 रन. अर्थातच 10 चेंडू 32 धावा. 10 बॉल्स टू गो. 32 टू विन. दहा चेंडू 32 धावा. फायनलचा सामना. लेफ्ट हँडेड बॅटर स्ट्रायकर एंडवर आहे. बॅट अगोदरच फिरली आहे. बॅट स्विंग चांगली आहे परंतु बॅट अँड बॉल मध्ये नाहीये संपर्क. येईल पहिला डॉट बॉल. सूरज पाटील ज्याच्याकडे ताकद आहे, पोटेन्शियल आहे, कॅलेबर आहे. प्रेक्षक त्यांना पाहतायत. सर्वांच्या नजरा त्याच्याकडे आहे. टीम मोसारे अगदीच आशेच्या नजरेनं त्यांना पाहतोय. त्याच्या बॅटमध्ये चौकार षटकार आले की टाळ्या सिट्ट्या वाजतील. मॅच मध्ये पुन्हा एकदा इंटेन्सिटी वाढेल, ऊर्जा वाढेल, एनर्जी वाढेल. फ्लॅट हॉरिझॉन्टल बॅटेड स्ट्रोक. इनसाइड आउटचा फटका. लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. अगदी चपळाईने पुढे आले. चेंडूला उचलला, फेकला. 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहे. सूरज पाटील गेट्स ऑफ द मार्क. 2 धावा. एकूण धावसंख्या होतीये ती 3. षटक क्रमांक पहिले सुरू आहे. एकूण धावसंख्येचा विचार केला 4 चेंडूंचा खेळ झाला. 2 डॉट, 1 सिंगल, 1 डबल. 3 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं कठीण आहे परंतु कठीण आव्हानाला मात्र नक्कीच सोपं करावं लागेल. स्वतःला सांगावं लागेल की मी चौकार षटकार ठोकू शकतो. ड्राईव्ह केला बॉल. बॉलर बॅक ड्राईव्ह. गोलंदाजाला आदलून बॉल बाउन्स बॅक झाला. डायरेक्ट हिट. हाऊ इज दॅट. पहा लॉंग ऑन रिझन. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक तिथून आवाज देते. हाऊ इज दॅट, हाऊ इज दॅट. काय झालंय. टीम क्रिकेट इज अ गेम ऑफ टीम एफर्ट्स, कलेक्टिव्ह एफर्ट्स पुटिंग टुगेदर फॉर विक्टोरियस माइंडसेट. टीम देसाई खरं तर व्यावसायिक खेळाचा सुद्धा त्यांना थोडासा अनुभव आहे. अनेक नामवंत प्रतिभावंत खेळाडूंचा भारना असलेला हा संघ या मॅच मध्ये मात्र इम्पॅक्ट फेकतोय. मॅच वन साइड झुकताना पाहायला मिळेल की मिळतील षटकार चौकार. डावखुऱ्या त्याचे फलंदाज सूरज पाटील. अपेक्षा असणार आहे एका षटकाराची. मोठा फटका आलाय का. हो, डाऊन द ग्राउंड. 1 धाव तर मिळाली. दुसऱ्या धावेचा कॉल नाहीये. रणसंख्या 1 षटकाच्या अखेरीस पाहायला मिळते ती बिनबाद 6. एकूण धावसंख्या किती तर 6. षटक क्रमांक पहिलं संपलं. आता 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 27 धावांची गरज आहे. थोडी दमछाक झाली आहे. हे क्षण सुद्धा जातील. तू धीर सोडू नको. अपयश पदरी पडलं म्हणून हार मानू नको. चला वाघिवले ग्रामस्थ ज्येष्ठ श्रेष्ठ प्रतिष्ठित आमचे सर्वच
गावंड बंधू, पाटील बंधू, भगत बंधू सर्वांनी आपण या, मुंडकर बंधू आणि आमचे कोली बंधू, भोईर वगैरे आहेत का? भोईर बंधू, नाहीतर भोईरांना राग आहे आता, नाही आम्हाला राग जाम. धनराज भगतचा आम्ही आभार व्यक्त. धनराज हॉट बॉय, मिस्टर हॉट. नाही तो थकला नाहीये बघा, आपण थोडे थकलोय. ऑन ड्राईव्ह केलाय, बॉल गेला डीप मिड विकेट रिजन मध्ये. मॅच वन साइड झुकली आहे. टीम आपण पाहताय मोसारे, या टीमला आपण जरूर सांगूया या मॅच मध्ये जरी अपयश आलं तरी सुद्धा काही हरकत नाहीये. तुम्ही फार छान खेळ खेळलात, प्रेक्षकांची तुम्ही मने जिंकलात. मने जिंकली तर खरं तर सिनियर खेळाडूंनी, मने जिंकले युवा खेळाडूंनी. तुमचं नाव आता या महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वामध्ये, पनवेल पंचक्रोशीमध्ये, रायगड टेनिस क्रिकेट मात्र इतिहासामध्ये सुद्धा घेतलं जाईल. आज आजच्या दिवसभरामध्ये, संपूर्ण दिवसभरामध्ये तुमची मेहनत फळास लागली आहे. समोर ताकदीचा संघ आहे, ठाऊक आहे, परंतु तुम्ही प्रयत्न केलेत. त्या प्रयत्नांना आज अंतिमच्या टप्प्यामध्ये थोडेसे अपयश आले जरूर, परंतु काही हरकत नाहीये. हे दिवस सुद्धा जातील. तुम्ही धीर सोडू नका. अपयश आलं पदरी म्हणून हार मानू नका. मार्ग खडतर असतील, तू माघार घेऊ नकोस. ध्येय नक्की गाठेल, अर्थातच तुम्हाला गाठताही येईल. फक्त आशा सोडू नका. 4 चेंडू आणि 25 असं इक्वेशन आहे. 4 चेंडू आणि 25. चला याही वेळेला आम्ही काही क्षणानंतर मात्र जशी मॅच संपेल आम्ही बक्षीस वितरण सोहळा संपन्न करणार आहोत. सो आम्ही पुन्हा एकदा विनंती करू, वाघिवली गावातील आमचे ग्रामस्थ, ज्येष्ठ, श्रेष्ठ, प्रतिष्ठित, आणि याच दरम्यान ही विकेट मिळाली आहे. पाहूया ॲक्शन रिप्ले काय दाखवतोय. हा प्रेक्षक यूट्यूब वाहिनीचा हा कॅमेरा आणि समोर सापडलाय बघा. LBW पिचिंग इन लाईन, इम्पॅक्ट इन लाईन अँड द बॉल वॉज अबाउट द हिट द विकेट. हा नियम आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा. अंपायरनं लगेचच आकाशाकडे बोट उंचावून सांगितलं, इट्स OUT आउट, युअर लेग्स आर अपेअरिंग बिफोर द विकेट्स. म्हणूनच पंचांनी LBW बाद घोषित केलंय, फलंदाज बाद. सुभाष भगत साहेबांना मी विनंती करू की आपण या व्यासपीठावर यावं. मॅच मध्ये आता जरी राम राहिला नसला तरी सुद्धा मी म्हणेन अंतिमच्या टप्प्यामध्ये काही मोठे फटके येतील अशी अपेक्षा आहे. हा फटका जरूर सजवलाय सचिननं. धाव काढली नाहीये. द गेम लेफ्ट इज अ गेम ऑफ फॉर्मॅलिटी. खेळामध्ये फक्त औपचारिकता शिल्लक आहे असंच काही सदृश्य. विजयाच्या उंबरठ्यावर आणि पराभवाच्या छायेमध्ये प्रतिस्पर्धी संघ आपल्याला पाहायला मिळालाय. चला यानंतर आम्ही बक्षीस वितरण सोहळा संपन्न करू. त्यामुळे आम्ही पूर्ण वाघिवली ग्रामस्थ मंडळाला खरं तर आम्ही विनंती करू की तुमचे सर्व व्हॉलेंटियर्स इकडे या आणि वाघिवली ग्रामस्थ मंडळ, सर्व ज्येष्ठ आमचे श्रेष्ठ प्रतिष्ठित मंडळी जी कोणी असेल या क्रीडांगणाच्या बाहेर त्यांनी लगेच आपण व्यासपीठावर या. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन टीम देसाई बी, अर्थातच SK तेजा ग्रुप देसाई बी या स्पर्धेचा टायटल विनर चॅम्पियन टीम अँड बीइंग अ चॅम्पियन टीम. पुन्हा एकदा आम्ही अभिनंदन करू. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक टीम मोसारे. बट तुम्ही तुमची गुणवत्ता फार छान सादर केली, छान खेळलात. पुढच्या प्रवासासाठी तुम्हाला असतील शुभेच्छा. चला आमचे कॅमेरामॅन शूटर आपण कॅमेरा मूव्ह करा आणि इथे इन फ्रंट ऑफ पॅव्हिलियन बॉक्स समोर आपण या घेऊन एक 5 ते 10 मिनिटांचा एक बक्षीस वितरण सोहळा आपण लगेचच कव्हर करूया. सर्वप्रथम आम्ही पंचांचा सन्मान करणार आहोत. आमचे पंच अरे आता तरी मराठी लाव. धिंगाणा घालायला लाव, काहीतरी धिंगाणा घालायला लाव. मराठी एक मराठी गाणं वाजवला नाही.
हे क्लब वाले आहेत वाटते, क्लब आणि पब. चला पंचांचा आम्ही सन्मान करतो. डीजे मास्टर क्षमस्व. या स्पर्धेमध्ये ज्या पंचांनी